हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांची मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाओ. तर आज आहे श्रावण सोमवार. श्रावण महिन्यातला हा पहिला सोमवार आहे. ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आज आला आहे. तर आपल्याला आजपासून भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. यावर मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत. आता बरेच आपले स्वामी भक्त सेवेला लागले असतील. तर तुम्हा सर्वांना हा श्रावण महिना, या श्रावण महिन्यात तुम्हाला सगळ्यांना चांगला आरोग्य मिळो, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, महादेवांची कृपा तुमच्यावर अशीच राहो, तुम्हाला सगळं सुख समृद्धी तुमच्या घरात सगळं काही नांदो, एवढीच मी प्रार्थना करते. तर आजच्या वेळेला आपण सुरुवात करूया. तर आता मी एवढ्या सेवा सांगितलेल्याच आहे. पशुपती व्रत कसं करावं, त्यानंतर भगवान शंकरांची आपल्याला काय काय सेवा करायची आहेत, बाकीचे सगळे व्हिडिओ आपले झाले. तर आज त्याबद्दल म्हणजे आज मी तुम्हाला त्याबद्दलच सांगणार आहे की श्रावण महिन्यात आपल्याला एक अध्यायाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे आपल्याला शंकर भगवानांचा अध्याय आहे तो. सॉरी, मी की खूप आवाज करतोय. माझा ससा आत्ता झोपेतनं उठला तो, तर त्यामुळे आवाज चाललाय त्याचा. म्हणजे खायला हवं होतं. तर कुठे होतं आपण? हां, तर आपल्याला शंकर भगवानचा अध्याय आहे तो. बऱ्याच जणांना हा अध्याय माहिती असेल. तर तो आहे शिवलीलामृत यातला 11वा अध्याय. खूप म्हणजे खूप प्रभावशाली अध्याय आहे. बघा, तुमची म्हणजे कुठलीही अडचण असो, तो अध्याय आपल्याला या महिन्यात त्या अध्यायाचं जास्तीत जास्त आपल्याला पठण करायचं. तो कसा पठण करायचा आहे त्याबद्दलच मी आज माहिती देणार. महिनाभर आपल्याला 30 दिवस हा अध्याय या अध्यायाचं आपल्याला पठण करायचं आहे. तर बघा, कर्जबाजारीपणा किंवा व्यसन, म्हणजे बऱ्याच लोकांना, कोणाला दारूचं व्यसन असतं, बाहेरच्या बाईचं व्यसन असतं, किंवा घरात खूप जास्त कटकटी होणं, घरात खूप जास्त नकारात्मकता, किंवा आपल्या मनात भीती असणं, मृत्यूचं भय असणं, वाईट स्वप्न दिसणं, किंवा भूत बाधा झाली असेल कोणाला, करणी बाधा, नजर बाधा, एक नाही तुमचे अनेक प्रश्न असतील. तर बरेच जण म्हणजे हा 11वा अध्याय वाचत असतील. बऱ्याच जणांना माहिती असेल, पण काहींना नसेल माहिती. तर तुम्ही नित्यनियमाने जर वाचत असणार तर चांगलीच गोष्ट आहे. पण जर तुम्ही हा जर अध्याय तुम्ही वाचत नसणार तर तुम्ही आजपासून तो वाचायला सुरुवात करा. आता आजपासून तर नाही होणार, म्हणजे मी व्हिडिओ खरं तर काल करायला हवा होता, पण मी आज करते. तर तो तुम्ही म्हणजे आज येईल हा व्हिडिओ, तर तुम्ही उद्यापासून वाचू शकता. आज रात्री हा व्हिडिओ येईल, तर उद्यापासून तुम्ही याची सुरुवात करायची आहे. तर आता हा अध्याय मी तुम्हाला आधी दाखवते, मग नंतर कसा वाचायचा ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, हा आहे शिवलीलामृतातील 11वा अध्याय. तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यामुळे उलट दिसत असेल. अगदी छोटासा आहे हा. म्हणजे शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे त्यात 14 अध्याय. बऱ्याच जणांना तो माहिती असेल. तर त्यातला हा 11वा अध्याय हा खूप प्रभावशाली आहे. याला रुद्राध्याय असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. मी तुम्हाला बघा एक व्हिडिओ केलेला आहे रुद्राध्यायावर, की महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक कसा करावा. तर त्यातला हा रुद्राध्याय याला म्हटलं गेलं आहे. तर खूप म्हणजे खूप याचे दिव्य अनुभव आहे. तुम्ही आता महिनाभर हा अध्याय वाचून बघा. अगदी जास्त मोठा नाही आहे, छोटासा आहे. बघा, छोटंसं पुस्तक आहे, काय वेळ लागणार नाही. हा अध्याय वाचायला तुम्हाला आता एवढं 14 अध्याय आपण वाचू शकत नाही, त्याला खूप वेळ लागणार आहे. पण तुम्ही हा एक अध्याय वाचू शकता. हा एक अध्याय वाचायला तुम्हाला फक्त 10 ते 15 मिनटं लागणार आहे, जास्त वेळ लागणार नाही. आणि तुमचा स्पीड जर चांगला असेल तर तुम्ही 5 मिनिटात वाचून घेणार. आता याचं वाचन कसं करायचं, तर तुम्हाला हा अध्याय जर तुम्हाला शक्य असेल तर म्हणते मी प्रदोषकाळी, म्हणजे 6 ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला वाचायचं आहे. पण ठीक आहे, तुम्हाला जर शक्य नसेल, म्हणजे संध्याकाळी तुम्हाला वेळ नसेल, तर तुम्ही सकाळी वाचू शकता. सकाळी वाचलं तरी देखील चालेल. पण कसं असतं की महादेवांची सेवा जास्तीत जास्त आपण प्रदोषकाळी केली तर ती जास्त फळाला येते. पण ठीक आहे, काही हरकत नाही. शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे. आपण काय सेवा करतोय ती महत्त्वाची आहे. जी आपण सेवा करतो ती आपल्या भगवान शंकरांपर्यंत पोचणारच आहे. आपल्याला माहिती आहे की ते किती दयाळू, किती भोळे आहेत, आणि आपल्या भक्तांच्या हाकेला ते धावून जातात, आपल्याला माहिती आहे.
तर तुम्हाला सकाळी सायंकाळी जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही याचं पठण करा, जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं. आणि आता महिनाभर तुम्ही याचं पठण करणार. आता तुम्ही म्हणणार काही, आता माझ्या मैत्रिणींची पिरियड येऊ शकतात. आता ही नॅचरल गोष्ट आहे, आपण याचं काहीच करू शकत नाही. तर ज्या दिवशी आपण काही संकल्प वगैरे केलेला नाही आहे, ज्या दिवशी तुमचे पिरियड आले त्या दिवशी हा वाचायचा नाही, त्या दिवशी याला स्किप करायचं. म्हणजे 4 दिवस तुमचं याचं वाचन होणार नाही, तरीसुद्धा तुम्हाला एवढं व्ह्यूज मिळत आहे. तर तुम्ही महिनाभर याचं वाचन करा, सगळ्यांनी वाचन करा. फक्त पिरियड, सूतक किंवा आता डिलेवरी वगैरे झाली असेल तर त्यावेळेला तुम्हाला ते 12 दिवस तेवढे दिवस वाचता येणार नाही. बाकी तुम्ही याचं महिनाभर पठण आणि महिनाभर याचं पठण करा. आणि तुम्हाला काय अनुभव येतो मला ते सांगा. तुम्ही याचं पठण 1 वेळा किंवा 3 वेळा करू शकता. 1 वेळा वाचलं तरी देखील चालेल, 3 वेळा वाचलं तरी देखील चालेल. मला तुम्ही याचे अनुभव सांगा. खूप म्हणजे खूप दिव्य अनुभव आहेत याचे. तुम्हाला म्हणजे महिनाभर तुम्ही वाचलं ना, तुमच्या सगळ्या संकटातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. आणि पितृदोष हा इतका मोठा प्रश्न आहे, म्हणजे बघायला गेलं तर पितृदोष हा शब्द इतका छोटासा आहे, पण जेव्हा पितृदोष आपल्याला लागतो, पितृदोष आहे असं आपल्या घरात आपल्याला जाणवतं आणि निगेटिव्हिटी आपल्याला कळत नाही या गोष्टी, पण पितृदोष जर असेल तर ही खूप मोठी समस्या आहे. आपल्या घरात मग सततचे भांडणं, वादावादी हे सुरूच असतात आणि कुठलंही चांगलं कार्य घडत नाही आपल्या घरात आणि कटकटी चालूच असतात. त्यामुळे तुम्ही हे काम नक्की करा. तुम्ही हा अध्याय नक्की वाचा. कोण कोण हा अध्याय वाचणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार, आज हा पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघताय, तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला सांगा अजून तुम्हाला आपल्या चॅनलवर काय बघायला आवडेल मला नक्की सांगा. म्हणजे मी तुम्हाला काहीतरी सांगते, तुमच्याकडे पण काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह असेल तर मला तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. आणि कमेंटमध्ये काहीतरी मेसेज करा, म्हणजे कोण कोण माझा व्हिडिओ बघते मला कळेल. मला कळत नाही तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, पण काहीतरी मेसेज करा. श्री स्वामी समर्थ लिहा किंवा ओम नमः शिवाय लिहा. आता श्रावण महिना सुरू झालेला आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा कमेंटमध्ये काहीतरी लिहिणार ना, तुम्ही महादेवाचं नाव घेतलं, महाराजांचं नाव, कुणाचंही नाव घेतलं ना, काही फरक पडत नाही. आपला देव एकच आहे, काही फरक पडत नाही त्याला. पण तुम्ही जेव्हा काहीतरी म्हणजे तिथे टाईप करणार ना, तर तेव्हा तुमच्या हातून काहीतरी सेवा घडणार आहे. काहीतरी म्हणजे तुम्ही तिथे लिहिलं, तुमच्या हातून काहीतरी होईल. तर काहीतरी म्हणजे तिथे मला कमेंटमध्ये मेसेज करा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, काहीतरी लिहा. म्हणजे मला कळेल की कोण कोण माझा व्हिडिओ बघताय, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत की नाही हे पण मला कळायला हवं. तर छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. तर नक्की हा अध्याय वाचायला सुरुवात करा, जो रुद्राध्याय आहे, 11वा अध्याय, शिवलीलामृतातील 11वा अध्याय. प्लीज नक्की वाचायला सुरुवात करा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.